नमस्कार, मी प्रीती भाग्यवंत. भूमिका नववधू या मालिकेच्या पहिल्या भागात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. लग्न होऊन देशपांडे हाऊसमध्ये आलेली नवीन नवरी भूमिका, पण दुसऱ्या दिवशी नवऱ्याचा भयानक आणि कडक अवतार पाहून ती हादरून जाते. शेवटी काय आहे या रुबाबदार नवऱ्याचं सत्य? चला तर मग जाणून घेऊया आजच्या या भागामध्ये. आई ग आई, त्या किकाळीच्या आवाजाने रात्रीच्या शांततेत सगळेच एकदम डचकले. ती घाबरलेल्या अवस्थेत खोलीत इकडे तिकडे पाहू लागली. तिला या घरात येऊन अजून दुसराच दिवस झाला होता आणि हे असं वातावरण. तिने साडीचा पदर नीट केला आणि खोलीतून बाहेर पडून वरांड्यात आली. 5 खोलीचं एक मजली घर होतं. मध्ये मोकळं अंगण होतं. चेहऱ्यावर साडीच्या पदरामुळे समोरचे दृश्य धुसर दिसत होतं. अंगणात तिचा नवरा अभिजित देशपांडे अगदी निर्दयीपणे आपल्या धाकट्या भावाला करणला मारत होता. करण वेदनेने ओरडत होता. तेवढ्यात धावत धावत तिची सासू सुमती देशपांडे आली आणि धाकट्या मुलाला आपल्या जवळ घेऊ लागली. तेवढ्यात अभिजित ओरडला, मध्ये पडू नकोस आई. त्याच्या त्या कडक आवाजाने त्या स्वतःही घाबरून थरथर कापू लागल्या. वर उभी असलेली ती नवीन नवरी भूमिका खूप घाबरलेली होती. तिचे हातपाय कापू लागले होते. तिचा दीर करण तळमळत इकडे तिकडे पळत होता, पण अभिजितला जणू त्याचं काहीच वाटत नव्हतं. काव्याने सुद्धा भावाला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण तो तर एखाद्या राक्षसासारखा त्याला मारत होता. जेव्हा करण पूर्णपणे गळून पडला तेव्हा अभिजितने तिची मान पकडली आणि म्हणाला, लक्षात ठेव हा मार. करण जसा शुद्धीवर आला, सुमती देशपांडे यांनी त्याला आपल्या जवळ घेतले. त्याच्या तोंडातून येणारा दारूचा वास सहन करत त्या सावरल्या आणि त्याला घेऊन खोलीकडे जाऊ लागल्या. कोणीही त्याला हात लावायचा नाही. अभिजित पुन्हा ओरडला. काव्या आणि सुमती देशपांडे दोघीही थांबल्या. करण स्वतः उठून तिथून चालत पायऱ्यावर आला. त्याची ती अवस्था पाहून भूमिका थरथर कापत होती. इतक्या वाईट रीतीने कोणी कोणाला मारते का माहीत नाही, माणूस आहे की राक्षस, हा विचार करून तिला अभिजितचा राग आला. करण सुद्धा वहिनीला पाहून क्षणभर थांबला आणि मग आपल्या खोलीकडे निघून गेला. खाली स्वयंपाकघराच्या डाव्या आणि उजव्या बाजूला एक खोली होती. त्याच्या पुढे स्नानगृह, वरही कोपऱ्यात एक स्नानगृह होते. त्याला लागून तिची खोली होती आणि बाकीच्या 2 खोल्या दुसऱ्या बाजूला होत्या. हे घर तिच्यासाठी नवीन होते. इथले माणसे नवीन होती. त्यांच्या लग्नानंतर नातेवाईकाच्या नावाने फक्त एक लहान विवाहित नणंद काव्या तिच्या मुलासोबत होती. ती अजूनही अभिजितच्या येण्याची वाट पाहत होती, पण आता जेव्हा घरातील वातावरण असे होते, ती खूप घाबरलेली होती. ती अजूनही तशीच उभा होती. तितक्यात खाली अंगणातून सुमती देशपांडे यांनी म्हटले, भूमिका जा बाळा, तू खोलीत जा. एक आवाज ऐकताच ती खोलीत निघून गेली. भीतीपोटी ती थरथर कापू लागली. अरे बापरे, माणूस आहे की राक्षस? कोणी आपल्याच भावाला इतके मारते का? तिला विचित्र वाटले. तिचा नवरा जो आत्तापर्यंत तिच्यासाठी अनोळखीच होता, त्यांचे लग्न ठरवून झाले होते. नात्यातील काही लोकांनी स्थळ सुचवले होते आणि लग्न झाल्यावर ती लखनौहून थेट प्रयागराजला आली होती. दारगंज येथे राहणाऱ्या देशपांडे घरातील सून बनून तिला आज दुसराच दिवस होता आणि आजच घरातील हे वातावरण तिची भीती वाढवण्यासाठी पुरेसे होते. थोड्याच वेळात दरवाजावर सावट आले. तिने थरथरणाऱ्या आपल्या शरीराला सावरण्याचा प्रयत्न केला. समोर तोच अभिजित होता. दरवाजा लावून तो आत आला आणि शर्टची बटन काढू लागला. भूमिकाने घाबरत घाबरत त्याच्याकडे पाहिले. तो शर्ट काढून पलंगाच्या दुसऱ्या बाजूला येऊन झोपला आणि म्हटलं, लाईट बंद कर, मला झोप येत आहे. एवढे सांगून डोळ्यावर हात ठेवून तो झोपून गेला. तिने दीर्घ श्वास घेतला. जितके तिला माहीत होते त्यावर बस इतकेच ठाऊक होते की हे त्याचे दुसरे लग्न होते. त्यामुळे तो जास्त उत्सुक नसण्याचे कारण तिला पूर्णपणे समजले होते. पण हा माणूस गरजेपेक्षा जास्तच विचित्र होता. भूमिकाने लगेचच लाईट बंद केली. भीतीपोटी आता गडद अंधारात एक अनोखी व्यक्तीसोबत एकाच पलंगावर असणे एक विचित्र घबराटीने भरून टाकत होते. तिने सुमारे 20 मिनिटांनंतर फोनची टॉर्च चालू केली. त्याला गाढ झोपलेले पाहून तिने दीर्घ श्वास घेतला. बापरे, हा माणूस आहे की दानव? मला तर वाटते आपल्या आयुष्याची वाट लागली. सकाळी खिडकीतून येणाऱ्या प्रकाशाने तिची झोप उघडली. तिने स्वतःला एका अनोळखी जागी पाहिले.
अजून नवीनच असल्याने इथे रमण्यासाठी वेळ लागणार होता. तिने पाहिले की पलंगाचा दुसरा भाग मोकळा होता. कालही तो आधीच उठून गेला होता आणि आजही. सासूबाई चिडून बोलू नये असा विचार करून तिने पटकन कपडे काढले आणि स्नानगृहात गेली. ती तयार झाली तोवर काव्य आली. "वहिनी, झालीस का तयार? चल खाली." तिने मान हलवली आणि मागून हळूच विचारले, "तुझे भाऊ कुठे आहेत?" "अरे, भाऊ तर सकाळीच दुकानात निघून जातात," तिने उत्तर दिले. मुख्य बाजारात त्यांच्या किराणा दुकानासोबतच कपड्याचे दुकानही होते, जिथे तो सकाळीच निघून जात असे. तिने मान हलवली. खाली आली तेव्हा आसपासच्या काही महिला आल्या होत्या, ज्यांच्यामध्ये पुन्हा एकदा तिचा मुखदर्शन, तोंड पाहण्याचा कार्यक्रम सुरू झाला. उघडपणे कोणावरही टिप्पणी करणे, हसणे, मस्करी करणे या कशातही तिचे अजिबात मन लागत नव्हते. पण ती मन मारून तिथे बसून होती. सून तर सुंदर मिळाली सुमती. पहिलीपेक्षा नयननक्ष सुंदर आहे, एक स्त्रीने म्हटले. बाकी सर्वांनी इशारा करून तिला गप्प राहण्यास सांगितले. तर सुमती देशपांडे म्हणाल्या, "गुणी आहे आमची सून." ती मनातल्या मनात पुटपुटली. "सासूबाई, 4 दिवस तर होऊ द्या. माझ्या स्वतःच्या आईला सुद्धा मी इतकी लाडकी वाटत नाही." या सर्व गोष्टीतच खूप वेळ निघून गेला. काव्याचा मुलगा विशाल तिच्या मांडीवर होता. तीही लहान मुलांमध्ये रमली. ती त्याला मायेने कुरवळत किस करत म्हणाली, "आई, हा अगदी आमच्या गोलूसारखा आहे." सुमती देशपांडे हसल्या तर काव्या म्हणाली, "वहिनी, तुमच्या बहिणीची मुलगी किती गोड आणि शांत आहे. आणि हा महामस्तीखोर. मुली तर गोडच असतात." काव्याचे बोलणे ऐकून ती हलके हसली आणि विशाल आईचे बोलणे समजून तोंड वाकडे करू लागला. ते पाहून भूमिकाने त्याचे गाल किस केले. "आई, ओ आई, मला भूक लागली आहे, जेवण दे ना." करणच्या आवाजावर ती डचकली. पायऱ्यावरून शर्टच्या बाह्या वर करत तो खाली येत होता. जणू काही झालेच नव्हते. हे पाहून तिला आश्चर्य वाटले. तिने त्याच्या जवळ येऊन म्हटले, "काय भाच्या, काय हालचाल? आणि वहिनी, कुठे गेला तुझा जल्लाद नवरा?" ती आश्चर्याने त्याच्याकडे पाहत राहिली आणि काहीच बोलू शकली नाही. करणला पाहून त्याची बहीण काव्याने त्याच्याकडे रागाने पाहिले आणि मग त्याच्यासाठी जेवण घेऊन आली. तोही अगदी निवांतपणे जेवू लागला. त्याला असे पाहून भूमिकाचे आश्चर्य आणखीनच वाढले. घरातील वातावरण थोडे शांत झाले होते. जेवण करून तो बाहेर निघून गेला. त्याचे हेच काम असायचे. सासू आणि नंदेच्या मध्ये भाच्याला मांडीवर घेऊन बसलेली ती खूप विचित्र अनुभवत होती. सर्व काही नवीन नवीनच होते. शेजारच्या काही महिला आल्या तेव्हा पुन्हा एकदा तिचा मुखदर्शन, तोंड पाहण्याचा कार्यक्रम सुरू झाला. ती कंटाळली होती, पण करणार तरी काय? तिची सासू सुमती देशपांडे आणि काव्या तिच्याबद्दल खूप फुगवून सांगत होत्या. "इतक्या चांगल्या आहोत का आम्ही?" ती स्वतःशीच पुटपुटली. पाहुणे गेल्यानंतर ती सुद्धा उठली. सुमती देशपांडे यांनी तिला खोलीत जाऊन आराम करायला सांगितले आणि स्वतः मुलगीसोबत कामाला लागली. आजचा संपूर्ण दिवस जणू असाच निघून गेला. संध्याकाळही अभिजित घरी नव्हता. अभिजितबद्दल सुमती देशपांडे यांनी सांगितले, "अभिजित तर रात्री उशिरा येईल. तू जेवून घे बाळा." नवीन जागा असल्याने ती तशीही संकोचत होती. काव्या ट्रे घेऊन आलीच होती की दरवाजावर थाप पडली. राखाडी आणि तपकिरी चौकटीच्या शर्ट पॅन्टमध्ये 35 वर्षाचा अभिजित आत आला. काव्या त्याला पाहताच म्हणाली, "भाऊ आले आहेत." अभिजितने पारखणाऱ्या नजरेने तिच्याकडे पाहिले. तितक्यात करण तिथे आला. भावाला पाहताच करणची बोलती बंद झाली. तो मान खाली घालून त्याच्या समोर आला तेव्हा अभिजितने त्याची मान धरली. करणने डोळे खाली केले आणि अभिजित अगदी खाऊन टाकणाऱ्या नजरेने त्याला घुरून पाहत होता. हे दृश्य पाहून भूमिका घाबरली आणि सोबतच आपल्या जल्लाद नवऱ्याला मनातल्या मनात कोसू लागली. पूर्णच्या पूर्ण गुंडा आहे. मोठा असल्याचा वेगळाच फायदा उचलत आहे. "भाऊ," करणने जसे काही सांगण्याचा प्रयत्न केला तशी त्याच्या गालावर सटकून एक चपराक बसली आणि तो गप्प झाला. भूमिकाने भीतीने डोळे मिटून घेतले. "अरे बाळा, सोड त्याला. लहान आहे तो, समजत नाही त्याला." सुमती देशपांडे मध्ये आल्या. अभिजितने एक नजर आईवर टाकली. आपला राग आवरत तो आपल्या खोलीच्या दिशेने निघून गेला. करणसोबतच भूमिकानेही सुटकेचा श्वास घेतला. "बापरे, मोठे असल्याचा किती रुबाब दाखवतो हा माणूस." ती स्वतःशी पुटपुटली. तिने करणला पाहिले, जो भावाला कोसत कोसत आला आणि चहाचा कप उचलून तिच्याजवळ येऊन बसला. तर दुसरीकडे अभिजित त्याच्याकडे तिरकस नजरेने पाहत थोड्या अंतरावर दुसऱ्या खाटेवर येऊन बसला.
भूमिकाच्या मांडीवर बसलेला विशाल उठून मामाच्या जवळ आला. मामा मामा, मला खाऊ हवा आहे. भाच्याला पाहून त्याने खिशातून चॉकलेट काढून त्याला दिली. तोही खुश झाला. अभिजित गरजेपेक्षा जास्तच गंभीर होता. सुमती देशपांडे त्याला दुकानाबद्दल विचारू लागल्या. आज तू इतक्या लवकर कसा आला? मी म्हटले होते ना जाऊ नकोस, तरीही गेला होतास. आई, लवकर नाही आलो, आता पुन्हा जाईल. याला जरा शिस्तीत ठेव. डोक्यावर बसून ठेवले आहे मुलाला. चांगलं धुवून काढीन याला. त्याचा हा अंदाज भूमिकाला अजिबात आवडला नाही. सुमती देशपांडे सुद्धा त्याच्यापुढे गप्प झाल्या. घरात जणू फक्त त्याचेच चालत होते. ही गोष्ट भूमिकाला खटकली. आई आहे तरीही इतकी दादागिरी. ठीक आहे, मोठा आहे, कमवत आहे, पण याचा अर्थ असा थोडीच की सर्वांना आपल्या मुठीत ठेवणार. पुढच्या क्षणी तिने विचार केला, असो, जो कमवतो तोच इतरांसाठी निर्णय घेतो आणि घरात प्रमुख बनतो. तिला त्याचा हा रुबाब अजिबात आवडला नव्हता. अभिजितने चहाचा कप खाली ठेवला तेव्हा तिची नजर त्याच्यावर पडली. त्याने एक तीक्ष्ण नजर तिच्यावर टाकली आणि मग तो आपल्या खोलीच्या दिशेने निघून गेला. तो जातच सुमती देशपांडे म्हणाल्या, बघ बाळा, त्याला काही हवे आहे का? हो, बेबी सिटिंग करायची आहे ना. एक तर या भारतीय आयांचे मुलांबद्दलचे प्रेम वेगळेच असते. राजा बेटा बनवून ठेवतात. समोर बोलायची हिंमत तर नव्हती, त्यामुळे फक्त विचार करूनच राहिले. मन मारून एक फिक्कट हास्यासह सासूकडे पाहत ती आपल्या खोलीकडे निघाली. जेव्हा ती खोलीत आली तिने पाहिले की तो खूप साऱ्या नोट एकत्र करून मोजत होता. त्याला पाहून तिची पावले थबकली. मला आईने सांगितले म्हणून मी आले. अभिजितने हात थांबवून एक नजर तिच्यावर टाकली आणि मग मान खाली घालून तो पुन्हा नोटा मोजू लागला. भूमिकाला समजले नाही की थांबायचे की जायचे. ती मागे वळून जाऊ लागली. तितक्यात अभिजितचा आवाज आला, थांब, आम्ही जायला सांगितले नाही. तिचे पावले थांबली. घसा कोरडा पडल्यासारखा झाला. ती त्याच्याकडे वळाली. त्याने पैसे एकत्र करून ठेवले आणि कपाटात टाकून लॉक केले. काही हवे होते का तुम्हाला? भूमिकाने विचारले. ज्यावर तो म्हणाला, जात का होतात? आम्ही तुम्हाला काही बोललो का? ते आम्हाला वाटले तुम्ही कामात आहात. होतो तर, म्हणूनच तर जात होते. मनातल्या मनात तिने त्याला कोसले, पण वरून ती तशीच सावरून बोलली. अभिजितने एक नजर तिच्यावर टाकली. जर आमच्या व्यस्ततेचा विचार करू लागला तर कधी वेळच मिळणार नाही. भूमिकाचा चेहरा पांढरा पडला, पण तिने जबरदस्तीने आपले हावभाव नीट ठेवण्याचा प्रयत्न केला. अभिजित म्हणाला, आम्ही दुकानात जात आहोत, यायला उशीर होईल. भूमिकाने मान हलवली. तो जाण्यासाठी निघाला, पण अचानक थांबला. माहेरी जायचे असेल तर करणसोबत निघून जा, मला वेळ मिळणार नाही. आणि एवढे सांगून तो पुढे निघून गेला. विचित्र माणूस आहे ना. नीट बोलण्याची पद्धत आहे ना काही समजते. लग्नानंतर असे कोणी वागते? स्वतःचे तर हे दुसरे लग्न आहे ना. ती चिडून पुटपुटली, पण पुढच्या क्षणी तिला काहीतरी आठवले आणि ती गप्प झाली. दाखवायला तर असे दाखवतो, कदाचित अजूनही आपल्या पहिल्या बायकोच्या आठवणीत भरकटलेला असेल. तिने डोके झटकले आणि बाहेर आली, पण अचानकच तिचे पावले थांबले आणि ती खाली पाहू लागली. अभिजितने पुन्हा एकदा करणची मान पकडली होती आणि तो त्याला काहीतरी दटवून सांगत होता. करणही मान खाली घालून शांतपणे ऐकत होता. घरातील लहानात लहान आणि मोठ्यात मोठा निर्णय घेण्याचा हक्क फक्त त्यालाच होता. हे या काही दिवसातच तिने पाहिले होते. आता वेड्यासारखे डोक्यावर उभे राहू नकोस, चल निघ आधी दुकानात. अभिजितने जणू हुकूमच सोडला आणि तोही भावाचे ऐकून निघून गेला. पण जाता जाता त्याचे पुटपुटणे भूमिकाने चांगलेच टिपले होते. करणवर जणू अत्याचारच होत होता, पण हा माणूस होताच असा. अजून बोलत होते, दुकानात जायचे आहे, उशीर होईल, पण बिचाऱ्या लहान भावाला कामाला लावले. प्रत्येक काम लहान असल्यासारखे त्यांच्याकडून करून घेतात. तरीही रुबाब बघा. बाप रे, कमावणाऱ्या लोकांचा हा असाच रुबाब असतो. विचार करत करत ती अचानक थबकली. तिने दीर्घ श्वास घेतला. मामी मामी, ती अजून विचारच करत होती. तितक्यात विशालने साथ घातली. तीही स्वतःला सावरत हसली आणि खाली आली. अंगणात खाटेवर बसलेल्या अभिजितला पाहून तिचे पावले थबकली. ये बाळा, इकडे ये. सुमती देशपांडे यांचा आवाज आला तेव्हा ती त्यांच्या जवळ आली. तुला माहेराला जायचे आहे ना, तर गोड काहीतरी बनवून घे. आज स्वयंपाक कर, मग उद्या निघून जा तुझ्या घरी. मग हा तुला न्यायला येईल, आपला मोठा मुलगा, सुमती देशपांडे म्हणाल्या, ज्यावर तिने मान हलवली. त्याच्यासोबत जायचे
तर तिलाही हवे होते. जेव्हा इतकी कामे होती तर कशाला लग्न करायचे, पण तक्रार तरीही कोणाकडे करणार, हा विचार करून ती पुन्हा शांत बसली. सासूबाईच्या सांगण्यावरून ती स्वयंपाकघरात आली, पण बाहेर बहुधा कोणीतरी आले होते. काव्या आत आली. वहिनी, सर्वांसाठी चहा करा ना, भाऊचे मित्र आले आहेत. हो करते, तिने होकार दिला आणि गप्पपणे चहा बनवू लागली. चहा बनवता बनवता ती पुन्हा पुटपुटली. कसे बिचाऱ्याला राक्षसासारखे जेव्हा बघावे तेव्हा मारत राहतात. चहा बनवून डोक्यावर पदर सावरून ती बाहेर आली. अभिजितच्या शेजारी त्याच्याच वयाचा एक मुलगा बसला होता. त्याचा मित्र, ज्याला तिने लग्नात सुद्धा पाहिले होते. तो तिला पाहून म्हणाला, नमस्कार वहिनी. ती हलके हसली. तिने सर्वांना एक एक करून चहा दिला आणि जेव्हा अभिजितची पाळी आली तेव्हा भीतीने तिचा हात जरा कापला, पण तिने वेळेवर कप सावरला. काय अनिल, होईल ना काम मुला? सुमती देशपांडे यांनी विचारले, ज्यावर तो म्हणाला, हो हो काकू, काळजी करू नका, यावेळी नक्की काम होईल. जमिनीचे कागदपत्र मिळताच अभिनंदन करायला येईल. बस मिठाई तयार ठेवा. तो हलका हसला. त्याचे बोलणे ऐकून त्याही हसल्या, पण अभिजित कसल्या तरी विचारात गढून गेला होता. भूमिकाला जास्त काही समजले नाही आणि तिने समजून घेण्याचा प्रयत्नही केला नाही. आत येऊन तिला बाकीच्या कामांना लागायचे होते. अनिल हा त्याचा वकील मित्र होता, एवढेच तिला ठाऊक होते. बाकी विशेष काही समजले नव्हते. आपल्याला काय करायचे आहे, पण विचार करा, बालपणीचा मित्र वकील आहे आणि हे स्वतः मात्र फक्त दुकान चालवतात. तरीही त्याच्यापेक्षा यांचा रुबाब जास्त आहे. तिचे स्वतःचे विचार होते, जे न सांगताही मनात येत होते. स्वयंपाक करता करता तिला समजले की तो मित्र निघून गेला होता. रात्री उशिरा सर्वांनी जेवण केले आणि तिच्या जेवणाचे खूप कौतुक केले. तिला स्वयंपाक छान करता येत होता. हे काम लहानपणापासूनच शिकवले गेले होते. ती अशाच वातावरणातून आली होती, त्यामुळे यात काही नवीन नव्हते. पण सर्वांनी आवडीने खाऊन कौतुक केले हे पाहून तिला बरे वाटले. यावेळी सर्वांच्या मध्ये फक्त तोच एक हजर नव्हता. सुमती देशपांडे यांनी तिला त्याची वाट पाहण्यास न सांगितले. दुकान बंद करून यायला त्याला उशीर लागणार होता. काव्यासुद्धा विशालला घेऊन झोपायला गेली आणि ती सासूबाईंना मदत करू लागली. बघ ना बाळा, काय झाले आहे ना, आमच्या यजमानांनी काही शेती आणि जमीन विकली होती. त्यावेळी गरज होती म्हणून काही करता आले नाही. आता थोडे पैसे जमले आहेत तर तीच जमीन परत घेण्याचा विचार करत आहोत, सुमती देशपांडे यांनी सांगितले. त्यावर भूमिकाला कसे व्यक्त व्हावे ते समजले नाही. तिने फक्त हलकेच मान हलवली. तो आला की जेवण गरम करून दे, सुमती देशपांडे मुलाबद्दल म्हणाल्या. जे ऐकून तिने मान हलवली आणि तीही स्वयंपाकघरातील उरलेले काम उरकून बाहेर आली. खोलीकडे जात असताना तिने पाहिले की करण त्याच्या मित्राशी बोलत होता. त्याच्याकडे पाहत जेव्हा ती थोडी जवळ आली तेव्हा तिला ऐकू आले, नाही भावा, भाऊ तुझ्यासोबत संगत ठेवायला नकार देतोय. 2 दिवसापासून झोडपतोय मला. आता बास झालं. बापरे, मैत्रीसुद्धा विचारून करावी लागते. भूमिकाने डोके हलवून स्वतःशी म्हटले. त्याला गच्चीच्या दिशेने जाताना पाहून ती स्वतःच्या खोलीत आली. या संपूर्ण घराचा करता धरता बनून फिरणारा तो माणूस अजूनही तिच्या समजाच्या पलीकडे होता. कपड्याच्या आणि किराणाच्या दुकानातील काम करणारे मुले निघून गेले होते. तो स्वतःच कामाला लागलेला होता. रात्रीचे 11 वाजले तेव्हा कुठे त्याने दुकान बंद केले आणि मोटरसायकल घेऊन घराच्या दिशेने निघाला. घरी पोहोचायला साधारण 30-40 मिनिटे लागायची. घरी पोहोचला तेव्हा आसपास पूर्ण शांतता पसरली होती. घराच्या बाहेर दारात काही वृद्ध काका बसलेले होते, जे त्याच्याकडे पाहत होते. ही त्याच्या येण्याची वेळ असायची. घरी येऊन त्याने मोटरसायकल उभी केली, मग कडी उघडून आत आला. दरवाजा बंद करून अंगणाजवळ खाटेवर ठेवलेल्या तांब्यातले पाणी मान वर करून प्याला आणि उरलेले पाणी तोंडावर मारले. दोरीवर वाळत घातलेला गमछा उचलून तोंड पुसत तो आपल्या खोलीत आला. जसा तो आत आला तसा अचानक थबकला. समोर ती उभी होती. त्याच्या पावलाचा आवाज ऐकून ती सुद्धा उठून उभी राहिली होती. जेवण घेऊन येते एवढे सांगून ती घाईघाईने बाहेर पडली आणि तो तिच्या जाण्याकडे पाहतच राहिला. नकळत का कोणास ठाऊक त्याला काहीतरी आठवले, ज्यामुळे तो तिथे स्तंभ झाला. अभिजितने जेवण केले तेव्हा ती भांडी गोळा करून बाहेर घेऊन गेली. भूमिकाला जाताना पाहून तो सुद्धा उठून उभा राहिला. खोली फार मोठी नव्हती, पण एक खिडकी होती जी बाहेरच्या बाल्कनीला जोडलेली गेली होती.
तिथे येताच बाहेरच्या मोकळ्या हवेचा स्पर्श चेहऱ्याला झाला आणि एक वेगळाच दिलासा मिळाला. आयुष्याबद्दलचे त्याचे दृष्टिकोन आता बदलले होते. तो शांतपणे जगणारा एक वास्तववादी माणूस होता. वयाच्या आधीच जबाबदाऱ्या अंगावर पडल्यामुळे कदाचित त्याचा स्वभाव असा बनला असावा. भूमिकाच्या पैंजणाचा आवाज ऐकू आला तसा तो खिडकी बंद करू लागला. खोलीत आलेल्या भूमिकाने त्याला खिडकी बंद करताना पाहिले तेव्हा तिच्या चेहऱ्यावर नाराजीची एक बारीक रेषा उमटली. दरवाजा लावून ती एक बाजूला उभी राहिली. वळताच अभिजितला ती दिसली. उद्या जाणार का तुम्ही? हो, करण जाईल तुमच्यासोबत. तुम्ही नाही येणार? तिने विचारले. ती इच्छित होती की त्याने तिच्यासोबत यावे, पण तिला हेही ठाऊक होते की त्याचे स्वतःचे काम होते. येईल तुम्हाला न्यायला. आम्हाला इथे जमिनीच्या संदर्भात थोडे महत्त्वाचे काम करायचे आहे आणि तसेही तुम्हाला न्यायला तर येईलच. तो त्याच्याच नेहमीच्या रुबाबदार शैलीत बोलला. आत्तापर्यंत तिने जेवढे ओळखले होते त्यानुसार तो कमी बोलणारा माणूस होता आणि त्याच्या याच सवयीचा तिला राग यायचा. अभिजितने आपला शर्ट काढून एक बाजूला ठेवला. ट्राउझरवर त्याच्या अंगात पांढऱ्या रंगाची बनियान होती. भूमिकाने त्याला पाहून मनातल्या मनात म्हटले, हे छान आहे या पुरुषाचे. जिथे मन करेल तिथे अर्धे उघडे बोडके होतात. हेही विचार करून ती गप्प राहिली. रात्रभर अशाच उभ्या राहणार आहात का? अभिजितने तिच्याकडे पाहून विचारले, ज्यावर ती एकदम डचकली. त्याच्याकडे पाहत ती पलंगाच्या दुसऱ्या कोपऱ्यावर येऊन बसली आणि आता लांब लांब श्वास घेऊ लागली. आत्तापर्यंत तर तो कामात व्यस्त असायचा. 3-4 दिवस असेच निघून गेले होते, पण आज जणू तो वाट पाहत होता. तिच्या मनात वेगवेगळे विचार येत होते. तिने हळूच पलंगावर पसरलेली चादर आपल्या मुठीत गच्च धरली. त्याच क्षणी त्याला पलंगाच्या दुसऱ्या बाजूला बसलेले पाहून तिचे काळोख जणू उडून बाहेर येईल असे तिला वाटले. लाईट बंद करू का? अभिजितने विचारले. तेव्हा तिची घबराट आणखीन वाढली. तिने दीर्घ श्वास घेतला. ती स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत होती. हो, तिच्या आवाजात एक थरकाप होता. अभिजितने लाईट बंद केली आणि उशीवर हात ठेवून आपले डोके बाजूला टेकून तो आपल्या जागी झोपला. तो छताकडे एकटक पाहत होता. भूमिकाला अजूनही तसे बसलेले पाहून अभिजित म्हणाला, तसेच बसून राहायचा इरादा आहे का? त्याचा आवाज ऐकून ती पुन्हा एकदा सावरली. नाही, तिने स्वतःला सावरत म्हटले. अभिजितचा रुबाबदार अंदाज तिला तसाही घाबरवायचा. त्यामुळे नक्की कशी प्रतिक्रिया द्यावी हे तिला समजत नव्हते. तिने घाईघाईने त्याच्याकडे पाहिले. त्याला अजूनही तसेच झोपलेले पाहून तिने स्वतःवर ताबा मिळवायला आणि पलंगाच्या ज्या भागावर ती बसली होती तिथेच ती खाली झोपली. तिचे हृदय अजूनही एक विचित्र जाणिवेने वेगाने धडधडत होते. मनात होणारी अस्वस्थता अनुभवून काही बोलावे की नाही हे तिला सुचत नव्हते. छताकडे पाहत असलेल्या अभिजितने आता तिच्याकडे पाहिले. खोलीतल्या मंद प्रकाशात तिच्या चेहऱ्यावरची घबराट पाहून त्याला समजले की कदाचित ती थोडी अस्वस्थता अनुभवत होती. त्याने कूस बदलली आणि डोळे मिटवले. हे पाहून भूमिकाने मोकळा श्वास घेतला. मग घबराट कमी झाल्यावर तिला कधी झोप लागली हे तिला तिचेच समजले नाही. सकाळी 5 वाजता उठायची अभिजितला सवय होती. तो उठून बसला तसं त्याची नजर तिच्यावर पडली. ती गाढ झोपलेली होती. तिच्याकडे एक नजर टाकून त्याने मान वळवली आणि तो उठून उभा राहिला. सकाळी सकाळी तो आंघोळ करून परत आला, पण त्याच्या येण्याचा काहीच आवाज आला नाही. तो आपले केस नीट करत शर्ट घालू लागला. सकाळी उठून दुकानात जायची त्याला सवय होती. हा त्याच्या रोजच्या दिनचर्याचा एक भाग होता. कोण आहे? हलक्या खटपट आवाजाने तिची झोप मोडली आणि तिने डोळे उघडले. कपाटाच्या ड्रॉवरमधून आवाज आला होता. मोटरसायकलची चावी काढताना तो थांबला. त्याला तयार झालेला पाहून तिने घड्याळीकडे पाहिले. इतक्या भरल्या पहाटे उठलात? रात्री तर इतक्या उशिरा झोपला होतात. तुम्ही झोपा, आम्हाला जायचे आहे, त्याने उत्तर दिले. चावीसोबत त्याने पाकीट उचलले, पण भूमिका आता पूर्ण जागी झाली होती. आत्ताच जात आहात दुकानात? इतक्या पहाटे? अजून तर सूर्यसुद्धा उगवला नाही. दुकान लवकर उघडावे लागते. पाकीट खिशात टाकत त्याने उत्तर दिले आणि म्हणाला, कपाटात पैसे ठेवले आहेत. तुम्हाला जे काही हवे असेल ते तिथून घेऊ शकतात. तो निघणारच होता. तितक्यात जांभळी देत असलेल्या भूमिकाचा अजून तरी पलंग सोडण्याचा काही विचार नव्हता, पण तो जात आहे हे पाहून किमान चहाचे तरी विचारावे असे तिला वाटले. काही चहा नाश्ता? नको, निघतो आम्ही, तुम्ही झोपा, त्याने उत्तर दिले. तो बाहेर पडला. त्याला जाताना पाहून ती मागे आली. फक्त 10 मिनिटे द्या, चहा बनवून देते. अहो, त्याने नकार देण्याचा प्रयत्न केला, पण ती
केस सावरत स्वयंपाकघरात ती निघून गेली. तिला जाताना पाहून तो थांबला. अंगणात येऊन शतपावले करत तो आकाशाकडे पाहू लागला, जिथे अजूनही प्रकाश पडला नव्हता. भूमिकाने घाईघाईने चहा बनवला आणि कप घेऊन बाहेर आली. त्याच्या हातात कप टेकून ती तिथे उभी राहिली. धन्यवाद, त्याने उत्तर दिले. चहाचा कप ओठांना लावून त्याने तिच्यावर एक नजर टाकली आणि म्हणाला, निघण्यापूर्वी आज परत येणे जमणार नाही. काही हवे असेल तर आत्ताच सांगून ठेवा. नाही, काही नकोय आता. न्यायला येणार ना? नाही तर सगळे बोलतील, मग चांगलं वाटत नाही. तुमचे काम आहे हे समजते आम्हाला, पण येईल, अभिजितने तिचे वाक्य मध्येच तोडत म्हटले आणि तिची काळजी जणू एक क्षणात संपून टाकली. चहाचा रिकामा कप ठेवून तो निघून गेला आणि भूमिका मोटरसायकलचा आवाज ऐकून परत आपल्या खोलीत आली. रे, इतक्या लवकर तर आमचा आत्मा देखील उठणार नाही, तेही अलाराम शिवाय. चला तर आज माहेराला जायचे आहे. तर मित्रांनो, माहेरी जाण्याच्या आनंदासोबतच भूमिकाच्या मनामध्ये एक कसली धाकधूक आहे. अभिजित तिची काळजी घेईल का? का तिच्यासमोर पुन्हा एकदा एक नवीन आव्हान उभे राहील? हे पाहण्यासाठी भूमिका नववधूचा पुढील भाग नक्की बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी प्रीती भाग्यवंत तुमची रजा घेते. तोपर्यंत पाहत राहा भूमिका नववधू.